गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं उपयोग प्रकरण सुरू आहे. उपयोग, ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग या भेदांनी दोन प्रकारचा, ज्ञानोपयोगाचे 8 भेद, दर्शनोपयोग 4 प्रकारचा आणि सामान्य अपेक्षेने यापैकी कोणता ना कोणता उपयोग संसारी जीवांना असतोच असतो. दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग दोन युगपत असतील तर ते केवळ ज्ञानींना असू शकतात. छद्मस्थ जीवांना मात्र दर्शनपूर्वकच ज्ञानोपयोग सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने ज्ञानोपयोगाचे भेद प्रभेद आपण बघितलेले होते आणि काल आपण तालिका लावत होतो ज्ञानोपयोगामध्ये कशा प्रकारे ज्ञानोपयोगाचे भेद लावून त्या ठिकाणी मार्गणानुसार कथन आपण बघत होतो. यामध्ये आमचं काल योग मार्गणा तिथे आमचं प्रकरण रुकलेलं होतं थोडस. ते पहा, कोणी विचार केला आहे, कुणाला सुटलेला आहे ते. योग मार्गणेमध्ये 2, 13, 1, 10, 3, 15, 1, 9 आणि 1, 7 असे जे आकडे आहे, कुणाला याचं उत्तर येत आहे? उत्तर पहा. पहिल्यांदा तर पहिला आकडा ज्ञानोपयोगाचा आहे. त्यामध्ये 2 लावत असताना कुमती आणि कुश्रुत याच्यामध्ये 13 योग राहतील, आहारक द्विक राहणार नाही. बाकीचे 13 योग कुमती आणि कुश्रुत ज्ञानात राहतील. 1 मध्ये 10 आहे, तर 1 मध्ये 10 आहे याचा अर्थ कु अवधी ज्ञानामध्ये 10 योग राहणार आहे. या ठिकाणी जो 1 आकडा आलेला आहे तो कु अवधी ज्ञानासाठी आले आणि त्यामध्ये 10 योग राहतील. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक कायोग आणि 1 वैक्रियक कायोग. क्लिअर? क्लिअर झालं का हे? हो. कारण काय? इथे कारणाची अपेक्षा आहे. 10 जे सांगितलेलं आहे आणि मी आता उत्तर सांगितलेलं आहे की 4 मनाचे, 4 वचनाचे, 1 औदारिक कायोग आणि 1 वैक्रियक कायोग असे 10 अवधी ज्ञानात. नरक गतीमध्ये पण खूप अवधी ज्ञान असतं ना, म्हणून वैक्रियक कायोग आले. नरक गतीमध्ये असतं, ठीक आहे, पण आपण वैक्रियक कायोगात आहे. औदारिक कायोग पण घेतला ना. मग कारण अवधी ज्ञान असतं ना, मनुष्यांना आणि तिर्यंच्यांना देखील अवधी ज्ञान असू शकतं, कुअवधी ज्ञान, आणि म्हणून तो 1 योग औदारिक कायोग याच्यामध्ये ऍड केला. मिश्र यासाठी नाही केला कारण कुअवधी ज्ञान मिश्र अवस्थेत असत नाही. पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच ही अवधी ज्ञानाची प्रवृत्ती दिसते आणि म्हणून मिश्र कोणतंही न घेता औदारिक कायोग आणि वैक्रियक कायोग असे 2 कायोग या ठिकाणी सम्मिलित करून कुअवधी ज्ञानात 10 योग लावलेले आहे. नंतर 3 मध्ये 15 तर आपल्याला लागलेले होतेच. सुमती, सुश्रुत आणि सुअवधी याच्यामध्ये 15 पण योग लागतात. मनपर्यय ज्ञानामध्ये 9 योग लागतात आणि केवळ ज्ञानामध्ये
7 योग लागतात. याप्रमाणे हे प्रकरण आपण बघितलं आणि आपलं सुरू होतं. मग आता परत प्राणावर आपण आलेलो होतो. 18व पर्याप्ती लावलेल्या होत्या आणि प्राणामध्ये काय लावाल? 2 मध्ये 3 आदी प्राण म्हणजे मती, कुमती आणि कुश्रुत. यामध्ये जी निवृत्त पर्याप्तक अवस्था आहे ती 3 पासून प्राण सुरू होणार आहे. श्वासोश्वास प्राण कमी करून 3 प्राणांपासून 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्यापैकी 8, 9 आणि 10 हे पर्याप्तक जीवांनाच राहू शकतात. 7 पर्यंतची प्राण ही अपर्याप्तक अवस्थेत पण असू शकतात. म्हणून अशा प्रकारे या 2 कुमती आणि कुश्रुतामध्ये 3 पासून 10 पर्यंतची प्राण लावायचे. नंतर 2 मध्ये 10 प्राण लावायचे. 2 मध्ये 10 प्राण लावत असताना कुअवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान या 2 मध्ये 10 प्राण लावायचे. कारण कुअवधी ज्ञान जेव्हा पर्याप्ती पूर्ण होतात, प्राण पूर्ण होतात, तेव्हाच कुअवधी ज्ञान आहे. म्हणून कुअवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान याच्यामध्ये 10 प्राण असल्याशिवाय हे दोनही मनपर्यय ज्ञानही असणार नाही आणि कुअवधी ज्ञान पण असणार नाही. 3 मध्ये म्हणजे मतिश्रुत आणि अवधी, सुअवधी. सुअवधी हे अपर्याप्तक अवस्थेत पण राहू शकतं. म्हणून यामध्ये 7 प्राण लावू शकतो आणि 10. दोनच ऑप्शन आहे. 7चं ऑप्शन आहे आणि 10चं आहे. म्हणजे तो जीव संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे पण अपर्याप्तक अवस्थेत त्याला 7 प्राण असणार आहे. म्हणून सुमती, सुश्रुत आणि सुअवधी अपर्याप्तकाच्या अपेक्षेने 7 प्राण आणि पर्याप्तकाच्या अपेक्षेने 10 प्राण आणि केवल ज्ञानामध्ये 1 आयु प्राण अशा रीतीने हे लावावं लागतं. किंवा आम्ही त्या ठिकाणी 4, 3, 2, 1 असा आपण एका केवल ज्ञानामध्ये हे पण प्रकार राहू शकतात. नंतर संज्ञा 7 ज्ञानामध्ये म्हणजे कुमती, कुअवधी, मतिश्रुत अवधी आणि मनपर्यय आणि यांच्यामध्ये 4 संज्ञा. याच्यामध्ये 4 संज्ञा आहे आणि आणि 1 केवल केवळ ज्ञानामध्ये तो शून्य आहे. म्हणजे संज्ञातीत आहे. उपयोगाचा स्वकीय लावायचा आहे. जो त्या ठिकाणी अभिप्रेत असेल तसा पहा. ध्यान कुमती, कुश्रुत, कुअवधी मध्ये 8 म्हणजे आर्त रौद्र, 8 4 आर्त, 4 रौद्र. नंतर सुमती, सुश्रुत आणि सुअवधी मध्ये असेल मग म्हणजे मतिश्रुत अवधी मध्ये 14 ज्ञान म्हणजे केवळ ज्ञान सोडून बाकी सगळे. ध्यान ध्यान आहे ना. 2 धर्म ध्यान आणि नाही आर्त आणि रौद्र 8 आहेत. आर्त रौद्र 4 धर्म ध्यान आणि 2 शुक्ल 4 धर्म ध्यान 12 आणि 2 14. 1 मध्ये 9 ध्यान मनपर्यय ज्ञानात 9 ध्यान कोणते आणि केवळ ज्ञानात 2. मनपर्यय ज्ञानात 9 कोणते? तिथे 4 धर्म आणि 2 शुक्ल. तर 7च झाले ना. 2 9 पाहिजे ना. 9च पाहिजे. मनपर्यय ज्ञान कुठून आहे? 6व्या गुणस्थानापासून मनपर्यय ज्ञान आहे. म्हणून आणखी 2 धर्म ध्यान जोडा त्याच्यामध्ये. 2 धर्म किंवा 4 धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान 6व्या मध्ये आहे. म्हणजे अर्थ ध्यान आहे 3 प्रकारचं. 3 अर्थ ध्यान आणि 4 धर्म ध्यान आणि असे 4 आणि 3 7 आणि 2 शुक्ल ध्यान. धर्मध्यानाचे 4 अर्थ ध्यान 3 निदान सोडून आणि शुक्ल ध्यान 2 अशा प्रकारचे 9 ध्यान. हेच म्हटलं का? आणि 1 मध्ये 2
केवल ज्ञानामध्ये कुठलं? शेवटची 2 ध्यान. दोन दोन शुक्ल. आश्रवता मती श्रुत कुमती कुश्रुत मध्ये पूर्ण 55. हम्म. 2 55 आहे म्हणजे पूर्ण नाही आहे, 57 असतात पूर्ण. नाही 2 कमी झाले ना. 2 कमी. आहारगृत कमी आहे. हा हम्म. 2 योग कमी. 2 योग कमी आहे. नंतर 1 मध्ये 52. 52. ते परत कुअवधी असेल कुअवधी का? लावायचं इथे. कुअवधी मध्ये 52 आश्रव आहे. 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 25 कषाय आणि योग. कुअवधी कुअवधी असल्यामुळे लावलं ना. कुअवधी लावल्यामुळे 2 योग लागले. वैक्रियक काय योग आणि औदारिक काय योग. असे झाले काय? 10. म्हणून असे झाले 52. हम्म. परत टोटल 52 कोणते? 5, 12, 17, 5 मिथ्यात्व, 12 12 अविरती, अविरती, 12 अविरती, 25 17 कषाय आणि 10 योग. 35 असे 52 झाले. 22 43 आणि 10 52. बरोबर. बरोबर. आणि तिसऱ्या 3 मध्ये 48. जिथे मतिश्रुत. मतिश्रुत अवधी असेल. हा तिथे 48. मग काय कमी झालं? आता याच्यात आहारक कमी झाले. नाही. नाही सॉरी आहारक नाही. त्या आहारक नाही. हा हा हा. नाही अनंतानुबंधी 48. कषाय कमी झाले. 4 कमी झाले. 4 अनंतानुबंधी कषाय कमी करायचे. 52 मधून 4 अनंतानुबंधी कषाय कमी केले. ते झाले 48. नंतर 1 मध्ये 20. इथे मनपर्याय ज्ञान असेल. 1 मध्ये 20 कोणते? मनपर्याय ज्ञानाचे. कसे लागेल? 4 संज्वलन म्हणजे हे, 4 संज्वलनचे लागेल. योग मध्ये वैक्रिक नाही राहणार तिथे, औदारिक काय योगच राहील फक्त. आता याच्यामध्ये काय लावायचं? 1 मध्ये मनपर्याय ज्ञानामध्ये 11 कषाय लावायचे. 4 संज्वलनचे आणि 9 कषायातले स्त्रीवेद आणि नपुंसक वेद कमी करून 7 कषाय. 7 आणि 4 11. 11 आणि 9 एक काय योगाचे भेद. औदारिक. आणि हे मनवती. मनाचे आणि 4 आणि वचनाचे 4. असे मिळून 9 योग लागले. असे मिळून 20 आश्रवाचे प्रत्यय झाले. ठीक आहे. म्हणजे आता मिथ्यात्व नाही राहिलं, अविरती नाही राहिलं, कषायांमधले फक्त संज्वलन आणि 7 नो कषाय राहिले. म्हणून 11 कषाय झाले. आणि योगाची सगळी प्रवृत्ती आहे, फक्त मिश्रपणा नाहीये, कारमाण पण नाहीये. म्हणून 1 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक काय योग. अशा तऱ्हेने 10. आणि म्हणून हे झाले 20. आणि 1 मध्ये 7 केवळ ज्ञान. केवल ज्ञानामध्ये फक्त आता योगाने होणारा आश्रव आहे. म्हणून त्या ठिकाणी 7 योगाचे लावलेले आहे. 7 योगाचे कोणते? 2 मनाचे, 2 वचनाचे, 2 एक औदारिक आणि काय योग. 3 काय योग. औदारिक मिश्र आणि कर्माण. आणि कारमांड. हे 3. आणि आता जाती. जाती 2 मध्ये 84 लाख जाती. कुमती कुश्रुत मध्ये 4 मध्ये 26 लाख आणि 2 मध्ये 14 लाख. मनुष्यांच्या अपेक्षेने 2 मध्ये 14 लाख. आणि कुल देखील ह्या तसे 2 मध्ये 4 मध्ये काय? ह्या 25 झाल्या ना, 26 लाख. हो. कुमती कुश्रुत मध्ये लावला आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये हे 4 लावायचे. म्हणजे सुमती, सुश्रुत, सुअवधी आणि मनपर्याय. याच्यामध्ये 4 मध्ये 26 आणि नाही इथे मनपर्याय आणि केवल मध्ये 14 शेवट. आणि हे इथे कुअवधी, मतिश्रुत अवधी. अवधी असे लावायचे ते. हे 25 26 लाख. आणि कुलामध्ये परत तसंच 2 मध्ये पूर्ण, नंतर 4 मध्ये 108 आणि 2 मध्ये 14 लाख.
अशा प्रकारे हे बघितलं. यामधलं क्लिअर झालंय? ज्ञानोपयोगाचा चार्ट क्लिअर झालेला आहे ना? हो. आता प्रश्न पहा. कु अवधि ज्ञानोपयोग के पहले क्या दर्शनोपयोग होता है? आपण वास्तविकतः एक सामान्य कथन असं आहे की कु अवधि ज्ञान म्हणजेच विभंगावधी ज्ञानापूर्वी दर्शनोपयोग होत नाही. चक्षु किंवा अचक्षु दर्शनाच्या माध्यमातूनच या ज्ञानाची प्रवृत्ती तिथे दिसते, असं एक सामान्य आणि रूढ कथन असं आहे. पण यावर देखील काही आचार्यांचं मत असं आहे की ज्ञानाच्या आधी दर्शनोपयोग असलाच पाहिजे आणि दर्शनोपयोगामध्ये सु किंवा कुपणा नाही, म्हणून त्या ठिकाणी विभंग अवधी ज्ञानापूर्वी किंवा कु अवधी ज्ञानापूर्वी देखील दर्शनोपयोग असायला काही गैर नाही, चुकीचं नाही. उत्तर पहा. छद्मस्थ जीवों के दर्शनोपयोग पूर्वक ही ज्ञानोपयोग होता है. सामान्य सत्तावलोकन रूप दर्शनोपयोग में समीचीन और मिथ्या भेद नहीं है. आणि अवलोकन म्हणत असताना त्या ठिकाणी काही आम्ही मिथ्या अवलोकन आहे, सम्यक अवलोकन आहे असा भेद करत नाही. त्यामुळे दर्शनोपयोगामध्ये सम्यकपणा किंवा मिथ्यापणा घटित होत नाही. चक्षु अचक्षु दर्शन पूर्वक विभंग ज्ञान नहीं है. विभंग दर्शन को पृथक नहीं कहा है. इसीलिए विभंग ज्ञान के पूर्व में होने वाले दर्शन को अवधि दर्शन में अंतर्भाव हो जाता है. अर्थात कु अवधि ज्ञानोपयोग के पूर्व में अवधि दर्शनोपयोग होता है. काही आचार्यांचं असं पण मत आहे. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवा. आणि रूढ जे लावलेलं आहे गोमटसार आदी ग्रंथांमध्ये ते मात्र कु अवधि ज्ञानाला दर्शनोपयोग असत नाही, अशा प्रकारचं सगळे चार्ट आपल्याला पाहायला मिळतात. अवधि दर्शन तो चतुर्थ गुणस्थान से 12वें गुणस्थान तक होता है. फिर कु अवधि ज्ञानोपयोग के पूर्व होने वाला अवधि दर्शनोपयोग इस ज्ञान में कैसे घटित होता है. प्रश्नच आला परत की अवधि दर्शनची गुणस्थानं सांगताना 4थ्यापासून 12व्या पर्यंतची गुणस्थानं सांगितलेली आहे. अर्थात ज्या जीवाला अवधि ज्ञान असेल त्यांनाच अवधि दर्शन होणार आहे हे तर निश्चित. पण अवधि दर्शन 4थ्या गुणस्थानापासून आहे आणि त्या अपेक्षेने ही गुणस्थानं लावलेली आहे. आणि कु अवधि ज्ञान तर पहिल्याही गुणस्थानात आहे. तर मग त्या ठिकाणी हे कथन कसं काय घटित होतं. सम्यक दृष्टि अवधि ज्ञानी मनुष्य या तिर्यंचों के सम्यक्त्व छूट जाने पर अवधि ज्ञान संक्लेश परिणामों के कारण सर्वथा नष्ट भी हो जाता है. आता दोन तऱ्हेचं आहे. ज्या वेळेला कु अवधि ज्ञान देवांना किंवा नारकींना आहे त्यावेळेला त्यांच्या परिणामांमध्ये संक्लेश आला तरी देखील ते भवप्रत्यय अवधि ज्ञान असल्यामुळे अवधि ज्ञान ते भव असेपर्यंत सुटतच नाही. परंतु मनुष्य आणि तिर्यंच्या बाबतीत मात्र त्यांना जर अवधि ज्ञानाची प्राप्ती झाली तर ते शरीरावरील विशिष्ट चिन्हांच्या माध्यमातून ती प्राप्ती संभवनीय आहे. आणि जर संक्लेश परिणाम झाले तर मात्र अवधि ज्ञान सुटू पण शकतं. अवधि ज्ञान हीयमान वर्धमान अशा तऱ्हेचं असू शकतं. अनुगामी अनअनुगामी असू शकतं. त्यामुळे ते नष्ट पण होऊ शकतं किंवा सुटू पण शकतं संक्लेश परिणाम झाले तर. आणि मंद परिणाम झाले तर कदाचित ते ज्ञान वाढू पण शकते. अशी घटबड ही तिर्यंच आणि मनुष्य यांच्या जीवनात पाहायला मिळते. और यदि नष्ट नहीं हुआ तो मिथ्यात्व के कारण वह अवधि ज्ञान कु अवधि ज्ञान हो जाता है. सम्यक दर्शन आदि की विशुद्धता के अभाव के कारण कु अवधि ज्ञान का उत्कृष्ट काल एक अंतर मुहूर्त प्रमाण हो जाता है. उसके बाद वह छूट जाता है. इस प्रकार अवधि दर्शनोपयोग के बिना कु अवधि ज्ञानोपयोग प्रथम गुणस्थान में घटित नहीं होता है. म्हणून त्यांनी सांगितलं की उत्कृष्ट राहिलं तर
एक अंतर्मुहूर्तापर्यंत टिकतं. संक्लेश परिणाम झाले की हे अवधी ज्ञान सुटेलच, आणि म्हणून त्या ठिकाणी अवधी ज्ञानोपयोग, अवधी दर्शनोपयोग सांगितलेला नाही. दुसरे, मनुष्य एवं तिर्यंचों के अवधि ज्ञानावरण कर्म के क्षयोपशम से मिथ्यात्व गुणस्थान में भी कु अवधि ज्ञान की उत्पत्ति होती है. उस समय अवधि दर्शन पूर्वक कु अवधि ज्ञान होता है. यहाँ इस विवक्षा को ग्रहण नहीं किया है, अतः कु अवधि ज्ञान में भी दो ही दर्शन लिए है. आता त्यांनी नेहमीचं रूढ कथन सांगितलं की कदाचित पहिल्या गुणस्थानात देखील ज्या जीवांना अवधी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणी वास्तविकतः अवधी दर्शन पूर्वकच आहे, पण त्याला या ठिकाणी गौण करून त्या ज्ञानोपयोगाला दर्शनाची गरज नाही असं सामान्य कथन केल्या गेलेलं आहे. ठीक आहे. योगामध्ये योगाची विवेचना किस प्रकार करनी चाहिए. ज्ञानोपयोग में योगों का विवेचन. आपण हे लावलाच आहे हा चार्ट. कुमती आणि कुश्रुत याच्यामध्ये 13. आता मागे आता आपण पाहिला तोच हा चार्ट आहे. कुमती आणि कुश्रुत याच्यामध्ये 13 योग आहे आहारक द्विक शिवाय. कुअवधी ज्ञानामध्ये 10 प्रकारचे योग आहे. 10 प्रकारचे योग, 4 मनाचे, 4 वचनाचे आणि औदारिक काय योग आणि वैक्रियक काय योग. म्हणजे औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमान काय योगाशिवाय. ठीक आहे. 10. मतिश्रुत अवधीमध्ये 15. मनपर्यय ज्ञानामध्ये 9. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक काय योग. आणि केवल ज्ञानामध्ये 7 तऱ्हेचे, 2 मनाचे, 2 वचनाचे आणि 3 काय योग. औदारिक मिश्र आणि कारमान. कितने ज्ञानोपयोगों में 25 कषाये ही होती है. किती ज्ञानोपयोगात 25 कषाये असतात. कुमती, कुश्रुत आणि कौधी पर्यंत 25 राहतील. कुअवधी पर्यंत 25 कषाये राहतील. कुमती, कुश्रुत आणि कुअवधी पर्यंत 25 कषाये राहतील. यह सामान्य कथन है. मार्गणाव के उत्तर भेदों में कुछ अंतर भी होता है. जैसे नारकियों के इन उपयोग में 23 कषाये होती है. हे सामान्य कथनाने सांगितलं की 25 कषाये राहील, पण विवक्षा जर आम्हाला लावायची असेल तर नारकी जीवांच्या अपेक्षेने किती राहील. पहिल्या गुणस्थानात कषाये तर 23 लावावे लागतील. भोगभूमीच्या अपेक्षेने विचारलं तर 24 लावावे लागतील. देवांच्या अपेक्षेने विचारलं तर परत 24 लावावे लागतील. 9 अनुत्तरामध्ये विचारलं तर परत 23 लावावे लागतील. अशी ही विवक्षा तिथे लावावी लागेल. क्योंकि उनके स्त्री और पुरुष वेद नहीं होता. ज्ञानोपयोग में संयम मार्गणा किस प्रकार लगानी चाहिए. ज्ञानोपयोगामध्ये संयम कसे लावाल. कुमती, कुश्रुत आणि कुअवधीमध्ये असंयम. मतिश्रुत अवधीमध्ये सगळे 7 पण राहू शकते. 7ही संयम. असंयमापासून यथाख्यात पर्यंत. मनपर्यय ज्ञानात सामायिक, छेदोपस्थापना, सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात 4. यथाख्यात म्हणजे 4. परिहार विशुद्धी नाही लावायचं. आणि केवल ज्ञानामध्ये 1 यथाख्यात. हा आपण तालिकेत येऊनच गेलेलं आहे हे सगळं प्रकरण. कितने ज्ञानोपयोगों में अशुभ लेशाए नहीं होती है. कोणत्या ज्ञानोपयोगात. केवल ज्ञानात आणि मनपर्यय ज्ञानात. 2 ज्ञानामध्ये अशुभ लेशा असत नाही. ज्ञानोपयोग में लेशाए किस प्रकार घटित होती है. ज्ञानोपयोगात घटित. कुमती, कुश्रुत, कुअवधी मध्ये काही लेशा राहतील. साही लेशा प्रथम आणि दुसऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. मतिश्रुत अवधीमध्ये
पण साही. साही राहू शकतात चौथ्या साही गुणस्थानात. हम्म. चौथ्या गुणस्थानात. मनपर्यय ज्ञानामध्ये शुक्ललेश. 3 शुभ 3 शुभ. सहाव्या 6व्यापासून आहे पासून ना, आहे ना 3 हा. शुभ राहील. म्हणून त्या ठिकाणी शुभलेशा 3 शुभलेशा. आणि केवल ज्ञानामध्ये शुक्ल. शुक्ललेशा. 1 शुक्ललेशा. किस ज्ञानोपयोग में सम्यक्त्व मार्गनाश में से कौन सा सम्यक्त्व होता है? ज्ञानोपयोगामध्ये सम्यक्त्व. कुमती कुश्रुत कुअवधीमध्ये मिथ्यात्व. 2 सासाधन. मिथ्यात्व आणि सासाधन. सासाधन कसं लागेल? काल लावलं आपण. कसं अपर्याप्त लागेल? कवच. अपर्याप्त अवस्थेने. म्हणजे त्याचं जर सासाधन सम्यक्त्वामध्ये जर मरण झालं आणि त्यांनी जर आधी तिर्यंचायू बांधली असेल तर तो त्या भवाला धारण करेल आणि अपर्याप्त अवस्थेत त्याचं सासाधन सम्यक्त्व राहील आणि त्यानंतर मात्र तो मिथ्या दृष्टीच बनणार आहे. म्हणून 2 सम्यक्त्व. 3 लावलेत मतिश्रुत अवधीमध्ये. शाही क्षमिक उपशमिक. आणि 3 म्हणजे मतिश्रुत अवधीमध्ये क्षायिक, क्षायक्षमिक आणि औपचारिक. औपचारिक. औपशमिक. मनपर्ययमध्ये शाहीक पण राहू शकते, शाही, क्षमिक पण राहू क्षायोक्षमिक आणि द्वितीयोपचार. औपचारिक. आणि द्वितीयोपचार. द्वितीयोपशम. केवल ज्ञानामध्ये शाहीकच. एकच राहील. 1 शायिकच. आणि मती आदी मिश्र ज्ञानामध्ये 3ऱ्या गुणस्थानात मिश्र सम्यक्त्व. किस ज्ञानोपयोग में कितने जीव समास होते हैं? ज्ञानोपयोग कुमती कुश्रुत मध्ये सगळे 19च्या 19 जीव समास होतात. कुअवधी आणि मती आदी 4. याच्यामध्ये संज्ञी पंचेंद्रिय राहील. 1 संज्ञी पंचेंद्रिय. केवल ज्ञानात 3 पंचेंद्रिय राहील. इथे संज्ञी असंज्ञी नाही लावायचं, फक्त पंचेंद्रिय म्हणायचं. किस किस ज्ञानोपयोग में पर्याप्ति के सभी स्थान होते हैं? किस किस ज्ञानोपयोग में पर्याप्तीचे सगळे स्थान होतात? कुमती कुश्रुतमध्ये, कुअवधीमध्ये सगळे राहतील. राहतील ना. नंतर मतिश्रुत अवधीमध्ये पण राहील. मतिश्रुत अवधीमध्ये पण राहील. मनपर्यय मनपर्ययमध्ये राहील. राहील. हा. आणि याच्यातही राहतात. केवल ज्ञानामध्ये राहतात. केवल ज्ञानामध्ये राहतात. कुमति कुश्रुत ज्ञानोपयोग में पर्याप्ति के, क्योंकि ये दोनों उपयोग एकेंद्रिय से लेकर सभी संज्ञी मिथ्या दृष्टि एवं सासाधन सम्यक दृष्टि में पाए जाते हैं. पुढच्या याच्यात राहायला काही हरकत नाहीये सगळ्या पर्याप्तींमध्ये. किस ज्ञानोपयोग में प्राणों के 14 स्थान पाए जाते हैं? हा आता इथे लागला चार्ट तो प्राणांचा. कुमति आणि कुश्रुत मध्ये 1 एवं 2 प्राण के स्थान को छोड़कर सभी स्थान होते हैं. म्हणजे कुमति आणि कुश्रुत मध्ये 3 पासून 10 पर्यंतची स्थान लावायची. आता जी लावली आपण प्राणांमध्ये तीच. 3 लावले तर कोणतं कमी करायचं? श्वास. श्वासोच्छ्वास. नाही, श्वासोश्वास कमी करायचा. आणि लावायचे काय? कायबल. 1 इंद्रिय, एक इंद्रिय, एक कायबल आणि आयु. हा 3 लावायचे. श्वासोश्वास अपर्याप्त अवस्थेत नाही लावायचा. पर्याप्त अवस्थेत श्वासोश्वास म्हणजे 4 प्राण 1 इंद्रियाला. नंतर 5 लावायचे असेल तर 2 इंद्रिय. 2 इंद्रिय वाल्यांना 5 प्राण. कायबल आणि वचनबल. अपर्याप्त अवस्थेत वचनबल नाही लावायचं. अपर्याप्त अवस्थेत 4च लावायचे. मग 4च राहील. 5 नाही राहणार. हा अपर्याप्त अवस्थेत 4च. 2 इंद्रिय, 1 आयु आणि कायबल.
काय बल. 5 5 लागले तर लावले 3 तर मग आता 1 आयु आणि 1 काय बल असं येईल. असे 7 पर्यंत असे लावायचे अपर्याप्तकाच्या अपेक्षेने आणि पर्याप्तकाच्या अपेक्षेने 4, 6, 7, 8, 9 आणि 10. 5 नंबरचा लागत नाही पर्याप्तकाच्या अपेक्षेने. 4, 6, 7, 8, 9, 10 असे हे प्राण लागतील. नंतर कुअवधी आणि मनप पर्याय ज्ञानामध्ये 10 एक प्राण लावावं. 10 प्राण एकच स्थान राहील 10 प्राणांचं. कारण कुअवधी ज्ञान पर्याप्तक अवस्थेतच प्राप्त होतं आणि संज्ञी जीवांनाच प्राप्त होतं म्हणून 10 प्राण. आणि मनप पर्याय ज्ञान तर संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच होणार आहे म्हणून 10 प्राण. नंतर मतिश्रुत अवधीमध्ये 7 आणि 10. अपर्याप्तक अवस्थेत 7 आणि पर्याप्तकाच्या अपेक्षेने 10. 10. दोनच ऑप्शन तिथे पण मतिश्रुत अवधीमध्ये 2च ऑप्शन. 7 प्राणांचं म्हणजे तो जीव नियमपूर्वक संज्ञी पंचेंद्रियच बनणार आहे. अपर्याप्तक अवस्थेत तो 7 प्राणधारी आहे. पर्याप्तक झाले की त्याला 10 प्राण होतील. नंतर केवल ज्ञानामध्ये 4 पण असू शकतात. 2 4, 1 3, 2, 3 2 1 1 असे प्राण त्यांना असे प्राण त्यांना राहतील. किस ज्ञानोपयोग में 9 ध्यान होते है. कोणत्या ज्ञानोपयोगात 9 ध्यान होतात. आता हे पाहिलं आपण मनपर्याय ज्ञानात. मनपर्याय ध्यानात. मनपर्याय ज्ञानातच 9 ध्यान होतात. कोणते? 3 अर्थ, 4 धर्म, 4 धर्म ध्यान, 2 शुक्ल आणि 2 शुक्ल ध्यान. कौन से ज्ञानोपयोग के में आश्रव के 52 प्रकार होते हैं. 52 प्रत्यय होते हैं. आताच पाहिलं ना आपण ते कुअवधी ज्ञानोपयोगात. कुअवधी ज्ञानोपयोगामध्ये 52 प्रत्यय होतात. 5 मिथ्यात्व, नंतर 12 अविरती, 25 कषाय आणि 10 योग. कितने ज्ञानोपयोग में 26 लाख जातिया होती है. हे पण सगळे लागलेलेच आहे. चार्टचाच खुलासा त्यांनी केलेला आहे इथे. 26 लाख जाती. विभंग, अवधी, ज्ञानोपयोग, मती ज्ञानोपयोग, श्रुत ज्ञानोपयोग आणि अवधी ज्ञानोपयोग. यामध्ये पंचेंद्रिय संबंधी जाती आहे म्हणून याच्यामध्ये 26 लाख जाती सांगितलेल्या आहे. कौन कौन से ज्ञानोपयोग में संयम मार्गना के बराबर बराबर पद पाए जाते हैं. 4 ज्ञानोपयोगामध्ये संयम मार्गना के बराबर बराबर पद पाए जाते हैं. कुमति, कुअवधी. याच्यामध्ये एकच असंयम असतं. असंयमच आहे. नंतर केवल ज्ञानोपयोग मध्ये आणि केवल दर्शनोपयोगामध्ये यथाख्य संयम. कौन कौन से ज्ञानोपयोग छद्मस्त एवं वीतराग भगवान दोनों के पाए जाते हैं. केवल ज्ञानोपयोग. छद्मस्तांनाही आहे आणि वितरागांनाही आहे. एक केवल ज्ञानोपयोग ऐसा नाही. छद्मस्त नाही म्हणता येत त्यांना. छद्मस्तांना नाही राहणार ना तो. म्हणून एकही ज्ञानोपयोग ऐसा नहीं जो छद्मस्तों के भी हो और वितराग भगवंतों के भी हो. क्योंकि छद्मस्तों के क्षायोपक्षमिक ज्ञानोपयोग होता है और वितराग भगवंतों के क्षायी ज्ञानोपयोग होता है. क्षायिक एवं क्षायोपक्षमिक ज्ञानोपयोग एक साथ नहीं रह सकते क्योंकि क्षायिक ज्ञानोपयोग ज्ञानावरणीय कर्म के क्षय से होता है और क्षयोपक्षमिक ज्ञानोपयोग ज्ञानावरण कर्म के क्षयोपक्षम से होता है. अशा तऱ्हेने हे प्रकरण आपण बघितलं आणि आता उद्या आपल्याला परत दर्शनोपयोगाचा असा चार्ट पाहायचा आहे जसा ज्ञानोपयोगाचा लावला त्या पद्धतीने. आज इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक
सोजिनवाणी मस्तक नमो सदा तेतहु गो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्व साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.